निघाले राजेगावच्या पाटलाला शिक्षा करण्यासाठी आणि त्या राजेगावच्या पाटलाला घेऊन यायचं होतं, परंतु तो पाटील हा मग्रूर होता. पाटील म्हणाला, कोण कोण शिवाजी मी ओळखत नाही. अरे आम्ही गावाचे पाटील आहेत, आम्ही वतनदार आहेत. जो जे चालणार ते आमचं चालणार शासन, आम्हीच करणार जे ते. मी कोणा शिवाजीला ओळखत नाही. त्या ठिकाणी येसाजी परत वापस आला. त्यांनी सांगितलं, राजा पाटील हा मग्रूर आहे, पाटील हा तसा येत नाही, पाटील हा मस्तावलेला पाटील आहे. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, काही लोक घेऊन जा, काही सैन्य घेऊन जा. त्या ठिकाणी सिंहासाजी रात्रीच्या वेळी गेला. रात्रीच्या वेळी गेल्याच्या नंतर त्यांनी सर्व माहिती काढली आणि त्या पाटलाच्या वाड्याला त्या ठिकाणी घेराव टाकला. पाटलाच्या वाड्याला घेराव टाकला. पाटील झोपलेला असताना त्यांनी त्या ठिकाणी वाड्यावर त्या ठिकाणी हल्ला केला आणि पाटील उठायच्या आधी पाटलाला त्या ठिकाणी धरलं, त्याचा हातपाय बांधले, बैलगाडीमध्ये टाकलं आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर दिवस निघायच्या आधी आणून ठेवलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी बघितलं. छत्रपती शिवाजी महाराजांना विचारलं, काय पाटील, तुम्ही गावचे पाटील, अशा गोष्टी तुम्हाला शोभतात का? त्यावेळी तो म्हणाला, मला विचारणारा कोण? मी गावचा पाटील आहे, जे करेल ते मीच करणार, जे चालन ते माझ्याच हिशोबानं चालन. तू कोण मला विचारणारा? त्याने सांगितलं. राजे म्हणाले, मी छत्रपती शिवाजी राजे भोसले. अरे कोणता भोसला? कारण की मित्रांनो, तो काळ जो होता ना, तो वर्ण व्यवस्थेचा काळ होता. त्या काळामध्ये राजा जर व्हायचा असेल तर तो उच्चवर्णीय असायला हवा होता. आणि शिवाजी राजे हे क्षत्रिय होते, परंतु त्यांना त्याची परीक्षा द्यावी लागली होती. तेव्हा त्यांचं ते क्षत्रिय त्या ठिकाणी सिद्ध करावं लागलं होतं. आणि त्या ठिकाणी तो पाटील म्हणाला, आम्ही आमचे राजे, आम्ही कोणाचा हुकूम मानत नाही. आणि असं चालू असताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, पाटील, तुम्ही गावचे पाटील आहात, गाव तुमच्या बाजूला आहे, तुम्ही गावाचं पालन पोषण करायला हवं. आणि तुम्ही जर असे रयतेवर अन्याय करायला तर रयतेनं काय करायचं? रयतेनं कोणाकडे जायचं? त्यावेळी पाटील म्हणाला, अरे आम्ही आतापर्यंत हेच करत आहोत, हे का पहिल्या बार झालं का? पहिली बार केलं का? आज काय एवढा त्या ठिकाणी मोठी गोष्ट झाली? म्हणजे अशाच घटना पहिल्या संदर्भात होत होत्या. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, अरे आतापर्यंत जे झालं ते झालं, परंतु या ठिकाणी आता नवीन बदल करायचा, सुधारणा करायच्या. परंतु तो पाटील ऐकत नव्हता. पाटलाने गुन्हा कबूल केला. गुन्हा कबूल केल्याच्या नंतर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी महासाहेब जिजाऊ यांच्याकडे बघितलं. अरे महासाहेब जिजाऊने डोळ्याने इशारा दिला. त्या ठिकाणी तो राजेगावचा पाटील होता. त्या राजेगावच्या पाटलाचे हात पाय कलम करण्यात आले, त्याचे डोळे काढण्यात आलं, त्याचा चौरंग बनवण्यात आला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, अरे या हिंदवी स्वराज्यामध्ये जो कोणी महिलांच्या पदराला हात घालील त्याचा राजेगावचा पाटील होतो. हा एक न्यायनिवाडा राजाने करून दाखिला. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे जनतेच्या हृदय सिंहासनावर आरूढ झाले, रयतेचे राजे झाले. अरे रयतेचे राजे झाले.